नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकेली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण पितृदोष समज गैरसमज याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे महाराष्ट्रासह देशात विदेशात व्यक्तिगत आणि कुटुंबातील प्रत्येक समस्येचं समाधान मिळवून देणारे व्यक्तिमत्व आहेत. 2 विषयात त्यांनी आचार्य ही पदवी प्राप्त केली असून गेली 22 वर्ष ते लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई तर देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर आणि महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची सेंटर्स आहेत. आपण कुठल्याही प्रकारच्या समस्येवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर आता तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून आम्हाला फोन करू शकता आणि तुमच्या ज्या शंका आहेत त्याचं निरसन देखील तुम्ही करू शकता. तर सर, विषयाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मला सांगा की जन्मकुंडलीमध्ये जर एखाद्याच्या पितृदोष असेल तर त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं? सर्वात प्रथम हा जे दोष श्राद्ध आणि पितृदोष पितृश्राद्ध याच्यामध्ये जे मिसअंडरस्टँडिंग आहे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आणि याला क्लिअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वात आधी जर कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर तुम्हाला मान अपमान, दुसरं घरात लक्ष्मी कधीच टिकणार नाहीत, आणि तिसरं खूप काही लोकांची प्रॉब्लेम की त्यांना नोकरी लागत नाही आणि त्यांच्यामध्ये खूप मोठी कॅपॅबिलिटी असतानाही त्यांना कधी कधी खूप प्रॉब्लेम फेस करावे लागते. तर त्याच्या मागे फक्त आणि फक्त अजून खूप काही दोष राहतात, पण पितृदोष पण हा एक मूल कारण आहेत. आणि एक विषय तुम्ही नक्की जाणून घ्या, जसं कालसर्प योग राहताना कालसर्प योगचा प्रभाव खूप जास्त राहता, तसंच जे पितृदोष आहे पितृदोषचा प्रभाव पण जातकवर खूप जबरदस्त राहता. आणि पितृदोष असताना खूप काही मोठे आजार पण लावून जाते आणि घरात अशांतता, खूप भांडणं, दुसरं जे आपले मुलं मुली जे राहतात ते कधी आपला ऐकत नाही आणि कधी कधी त्यांना जे मार्ग ते कुमार्गवर ते लावून जातात. म्हणून पितृदोष असल्यावर हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही जाणून घ्या, जर कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्याचं समाधान नक्की केलाच पाहिजे. अगदीच. अनेकदा आपण बघतो की एखाद्याचा अपघातामध्ये किंवा आजारपणामुळे अकाली जर मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीत देखील पितृदोष लागण्याची नेमकी शक्यता किती असते? 100%. कसं काय की जर अकालिक मृत्यू झाली, अकालिक मृत्यू झाल्यावर पितृदोष 100% लागतं आणि त्यासाठी तुम्हाला त्रिपिंडी, श्राद्ध आणि पंचबलीचा भोग हे तुम्हाला करावंच लागतं. त्रिपिंडी, श्राद्ध आणि पंचबलीचा भोग हे तुम्ही जे दुपारी जे मुहूर्त राहतं त्या मुहूर्तवर तुम्ही करा. आणि दुसरं, कधी कधी काय होतं, अकालिक मृत्यू एकदा झाली तर हे पण बघणं खूप महत्त्वाचं आहे की बाबा जे अकालिक मृत्यू झाली त्यावेळी असं काय योग होता की हे झाला तुमच्यासोबत. कधी कधी परत हे घटना घडू नये यासाठी तुम्ही एकदा माहिती 100% घ्या. कसं की जर अकालिक मृत्यू झाली तर तुम्हाला 100% पितृदोष लागतं आणि याचं समाधान पण खूप सामान्य समाधान आहे. फक्त आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला समाधान करायचं. आपल्याला असं नाही की तुम्हाला टेन्शनमध्ये आले की बाबा आता तर काही होणार नाही, अकालिक मृत्यू झाली, अजून काय काय होणार नाही. त्याचं समाधान घ्या. समाधान करणं खूप सोपं आहे. काही अडचणी, काही प्रॉब्लेम जर आहे तर समाधानचा रस्ता नक्की घ्यावा लागतो. अगदीच. आणि पितृपक्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या पितरांच्या शांतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची पूजा करत असतो आणि हे सगळं करताना त्यांच्या मनातही बरेच प्रश्न येत असतात. असाच एक प्रश्न आपल्याला आला आहे, तर आपल्याला आता उषा दुरी यांचा फोन आलाय. उषाजी, आपला प्रश्न विचारा. बहीण ना एक्सपायर झाली ना गेल्या मंगळवारी. हॅलो, हा, आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. माझी बहीण एक्सपायर झाली ना गेल्या मंगळवारी. हा, तर मी राहिली नाही तिकडे ना. आता मी तिथं आज 10वा आहे, परवा जानेवारी 12वा आहे. तर मी तिथे मला ना मनाला मी राहिली नाही म्हणून कसं तरीच होतं मला. असं मनाला कसं तरीच वाटतं. बरं.
सगळ्यात आधी तुम्ही घाबरू नका. बहीण बारली तुम्ही नव्हते, पण आपली इच्छाशक्ती एकदम चांगली होती. म्हणजे आपल्या मनात काही वाईट नव्हतं की आपल्याला तिकडे नाही जायचं असं नाही. फक्त तुम्ही जाऊ शकले नाही. आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम आता म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेमसाठी तुम्ही घाबरायचं नाही. तुम्हाला एक काम करायचं. ज्या दिवशी त्यांची क्रिया आहेत, आपण त्यांची जे 12वी करताय ना, त्यावेळी तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी दान किंवा धार्मिक कार्य तुम्ही नक्की करा. आणि धार्मिक कृत्य कसा मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला त्यांची आत्म्याला शांती द्यायची तर तुम्ही एक गीताचा पठण करा. गीताचा 15वा अध्याय तुम्ही करू शकता. 15व्या अध्यायाचा पठण करा. कुणाच्या किंवा कुणाच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या. जर गीताचा तुम्ही पाठ केला तर त्यांची जे आत्मा आहे तिला शांती मिळेल आणि तुम्हाला काही घाबरायचं नाही. एकदम टेन्शन घेऊ नका. तर उषाजी यांनी जसा आपला प्रश्न विचारलाय तसंच तुमच्या मनातही पितृपक्षाबद्दल कोणतीही शंका असेल, कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर आत्ता फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता. पितृपक्षामध्ये आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती अकाली मृत्युमुखी पडली किंवा एखाद्याचं मरण आलं तर त्यानंतर श्राद्ध करण्यासाठी तिथी नेमकी कोणती हवी, तर या तिथीबद्दल देखील काही शास्त्र आहे का? हो, 100% आहे. अष्टमी तिथी आणि अमावस्या. जर अकालिक मृत्यू झाली तर तुम्ही अष्टमी तिथीला श्राद्ध करू शकता. अकालिक मृत्यू म्हणजे जर आजारीमुळे, दुर्घटनामुळे किंवा खूप काही कारण असतात की अकालिक मृत्यू होऊन जात. तुम्हाला अष्टमी तिथीला त्यांच्या श्राद्ध करायच्या. दुसरं, जर अष्टमी तिथी निघाली तुम्ही करू शकले नाही, मग टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही अमावस्याला परत तुम्ही श्राद्ध करू शकतात. अमावस्या तिथी जे आहे ते सर्व पितृ अमावस्या त्याला आपण म्हणतात. म्हणजे जर कुणीही कशा प्रकारे गेलं तर तुम्हाला त्यांच्या श्राद्ध अमावस्या तिथीला जर तुम्ही केला तर 100% त्यांची जी आत्मा आहे त्यांना शांती भेटतात. अगदीच. अनेकदा आपण असं बघतो की आई वडिलांशी मुलाचे जे संबंध आहेत ते चांगले नसतात. अनेक त्यांच्यामध्ये वाद असतात आणि यात आई वडिलांपैकी एखाद्याचा जर मृत्यू झाला तर त्या मुलाला मग पितृदोष लागतो. तर हे 100% खरं आहे का? नाही, याच्यामध्ये सत्यता नाही आहे. असं काही नाही आहे. बघा, कधी कधी खूप काही कारण असतात की आपण एकमेकाशी बोलत नाही. मी सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करतो की तुम्ही घरात कधीच असे संबंध ठेवू नका की आई वडील असतानाही तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही. जर ते तुम्हाला बोलत नाही किंवा त्यांना काही नाराजगी आहे, तुम्ही जा त्यांच्याकडे आणि तुम्ही क्षमा याचना करा. मातृदेवो भव, पितृदेवो भव. मा आणि पिता, आई वडील हे दोन्ही आपल्यासाठी देवसारखे आहे. म्हणून यांना नाराज ठेवायचं नाही. नाराज ठेवणं वेगळी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही त्यांची प्रसन्नता तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्हाला 100% आशीर्वाद भेटणार आहे. तुम्हाला 100% आनंद भेटणार आहे, सुख भेटणार आहे, संपत्ती भेटणार आहे. तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही एकदा त्यांच्या समोर झुका. तुम्ही कसं काय, ते आई वडील आहे, ते देव आहे, देवसारखे. तर आपल्याला झुकाय त्यांच्या समोर. आणि प्रश्न जे आहे की आपल्याला दोष लागतं तसं काही नाही आहे. पण हा एक मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की ज्या घरात आई वडिलांचा अनादर होतो त्या घरात 100% पितृदोष सारखे लक्षण 100% राहतात. म्हणजे जे संतती आहे, जे अपत्य आहे ते खूप परेशान राहतात. म्हणजे घरी कधी लक्ष्मी टिकत नाही, त्यांना खूप त्रास होतोय. म्हणून तुम्ही काय करा, आई वडील जे तुमचे आहे त्यांना खूप प्रसन्न ठेवा आणि त्यांच्याकडून खूप आशीर्वाद घ्या. याच पितृपक्षामध्ये आणखीन एक समज असाही आहे की घरात जर बाळ जन्माला आलं तर ते कुठेतरी अशुभ आहे, कारण हा वेळ, हा जी काळ आहे हाच कुठेतरी अशुभ मानला जातो. तर यामध्ये देखील काही शास्त्र आहे का? मी शास्त्रानुसार तुम्हाला सांगतो. पितृपक्षामध्ये जर बाल जन्म घेऊन आला, जे लोक असं समजतात बाबा ते तो खूप अशुभ घटना घडली आपल्या घरी, नाही. तुमच्या घरी साक्षात हे पूर्वज आले, पितर आले. घरात याच्या पुढे खूप आनंद येणार आहे. जर पितृपक्षमध्ये संतती आली त्याचं खूप स्वागत करा.
मुलगा मुलगी जे काही असू द्या, पण खूप स्वागत करा आणि खूप आनंद सोबत साजरा करा तुम्ही त्यावेळी. कसं काय, हा सामान्य गोष्ट नाही आहे. पितृपक्षमध्ये जर आपल्या घरी बाळ आलं, हा पूर्वजांची कृपा आहे, कृपामुळे झाला. आणि अजून मी एक गोष्ट सांगतो, खूप काही लोक काय करताय, ते पितृपक्षमुळे जे डिलिव्हरी आहे ते पुढे ढकलताय. तसं पण करायचं नाही. हा एक अज्ञान आहे, फक्त लोक अज्ञानतावश करताय असं. आज तुम्हाला माहीत पडलं, या माहितीनुसार तुम्ही पण थोडंसं लक्षात घ्या आणि लोकांना पण तुम्ही 100% त्यांना हे माहिती द्या की असं कधी करायचं नाही. खूप आनंद घ्या आणि आनंद साजरा करा त्यावेळी जर बाळ पितृपक्षमध्ये जन्म घेऊन आला. आणखीन एक फोन आपल्याला आला आहे सुशीला यांचा. सुशीला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हा हॅलो, नमस्ते सर. हा नमस्ते, बोला बेटा. हा तेच, माझे पण घरात खूप अडचण आहे. माझं घर 2019 बांधाय काढलेलं, अजून काही झालं नाही. खूप अडचणी आहेत, पैशाचं वगैरे सगळं. तुमची जन्मतिथी सांगा एकदा. त्याला माझ्या पण लक्षात नाही. नाव काय सांगितलं तुम्ही? सुशीला सुशीला. शंकर ससदे. सुशीला. बघा, तुमची नामानुसार कुंभ राशी आहे हा, आणि तुम्हाला घर बांधायचं. परत परत तुम्ही प्रयास करताय पण शक्य होत नाही. तुम्ही काय करा, दर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरमध्ये जाऊन आणि जे सिंदूर राहतं ना, ते सिंदूरचा चोला चढवा 10 मंगळवारी. एक तुम्हाला हा उपाय करायचा. दुसरा, पितृपक्ष चालू आहेत. पितृपक्षमध्ये जर घरी पितृदोष आहे, कुंडलीमध्ये पितृदोष आहे, पितृदोष असल्यावर कधी कधी काय होतं की जर तुम्हाला घर बांधायचे, तुम्हाला प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची, तर तुम्हाला सफलता कधीच भेटत नाही. तर तुम्ही पितरांसाठी अमावस्या, सर्व पितृ अमावस्या दिवशी तुम्हाला काय करायचे, एक नारळ घ्यायचे. नारळवर तुमची जे मनोकामना आहे, जे मनोरथ आहे, जे तुमचं घर बनत नाही ते मनोरथ ठेवा. आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, एक लाल सुपारी आणि 2 लवंग पण ठेवायच्या आणि पिंपलाच्या झाडाखाली तुम्ही हे ठेवून द्या आणि 7 परिक्रमा करा तुम्ही. आणि जे काही मनोरथ आहे ते तुमच्या पूर्ण होऊन जाईल. आणि दुसरा विषय, 10 मंगळवार तुम्ही हे सिंदूरचा चोला जर चढवला, तुम्हाला 100% जे तुमचा रस्ता मोकळा होत नाही ते रस्ता पण मोकळा होऊन जाईल. एकदम टेन्शन घेऊ नका बेटा. अगदीच. तर सुशीला यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर आता तुम्ही फोन करून तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता. तर पितृपक्षाबद्दल आपण बोलतोय, अनेकदा आपण आपल्या घरातल्या मोठ्यांकडून हेही ऐकतो की पितृपक्ष आहे तर नवीन खरेदी करायची नाही, कार घ्यायची नाही, घर घ्यायचं नाही, शुभ कार्य करायचं नाही, कोणतीही पूजा करायची नाही, आणि असं जर केलं तर आपल्यासोबत काही वाईट होऊ शकतं. तर हे कितपत खरं आहे आणि मग यावर देखील काही उपाय आहे का? हे करायचं नाही, ते करायचं नाही, बरोबर आहे. पण जे काही काम खूप गरजेचे असते ते आपण सगळे काम करताय, सगळे काम करावं लागतं. मी तुम्हाला एक सांगतो, पूजा करायची नाही याच्यामध्ये काही सत्यता नाही आहे. तुम्ही पितृपक्षमध्ये खूप पूजा, खूप पाठ, खूप दान करू शकता. पितृपक्षमध्ये जर तुम्ही पूजा करताय, दान करताय, पाठ करताय, तर तुमच्या सोबत जे तुमचे पितर आहे त्यांना पण याचा खूप जबरदस्त आणि मोठा फल भेटतंय. आणि त्यामुळे त्यांची जर दुर्गती पण असली ना, ते सद्गतीमध्ये जातं. म्हणजे जर घरी कधी पण काही अकालिक मृत्यू झाली, दुर्घटना झाली आणि आपले पितर गेले आणि तुम्ही त्यांच्यासाठी दान पुण्य केलं ना, तर त्यांना सद्गती भेटते. म्हणून खूप पूजा पाठ करा, दान करा. दुसरा विषय, फक्त थोडेफार जे वस्तू म्हणजे जसं वाहन, जमीन, घर, हे जे काही राहतं ते थोडंसं तुम्ही अवॉइड करा. हे जे 15 दिवस आहे ना, ते 15 दिवस पितर साक्षात या भूलोकवर फिरताय. 15 दिवस तुम्ही त्यांची खूप सेवा करा. आणि मी तुम्हाला हे पण प्रार्थना करतो की तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर रोज तुम्ही कमी ते कमी
पितरांना स्मरण करा आणि पितरांना स्मरण करून कमी ते कमी त्यांच्यासाठी तुम्ही जे काही दान करू शकता, जे काही पाठ करू शकता ते तुम्ही रोज करा. तुम्हाला 100% ऐश्वर्य, समृद्धी, धन, संपत्ती हे सगळं काही त्यांच्या आशीर्वादमुळे भेटणार आहे. अगदीच. तर आपल्या विषयासंदर्भात आपण आचार्यजींकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपल्या सोबत आहेत आचार्य सुनील कुमारजी. ब्रेकवर जाण्यापूर्वी पितृदोष आणि त्याबद्दलचे जे समज गैरसमज आहे याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देतायत आणि अनेक प्रेक्षक देखील आपल्याला फोन करतायत. आणखीन एक फोन आपल्याला आला आहे. आपलं नाव सांगा आणि आपला प्रश्न विचारा. नमस्कार गुरुजी. नमस्कार. वीरेन पाटील बोलतोय ट्रेनवर ना. हो बोला. गुरुजी, माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे, तर पितृ फक्त आपण लग्न करू शकतो का? तिचं नाव आहे गीताश्री माते. हा प्रश्नासाठी डेट ऑफ बर्थची गरज नाही आहे बेटा. जे प्रश्न तुम्ही विचारला ना की काय आपण पितृपक्षामध्ये लग्न करू शकतात, तर पितृपक्षामध्ये लग्न होत नाही म्हणून मी तुम्हाला हे ॲडवाईस करणार आहे की तुम्ही पितृपक्षामध्ये हे काढू नका. पितृपक्ष नंतर आणि देवोत्थान एकादशी नंतर जर तुम्ही मुहूर्त काढला ना तर खूप जबरदस्त काम होऊन जाईल. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही देवोत्थान एकादशी नंतर तुम्ही मुहूर्त काढा. तुम्हाला 100% मुहूर्त पण छान भेटेल आणि जे बहिणीच्या तुम्हाला लग्न करायच्या तिला पण खूप आनंद वाटेल. अगदीच. तर आचार्यजींनी तर आपलं उत्तर दिलं आहे आणि तुमच्याही मनात कोणताही प्रश्न असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर आत्ता फोन करून तुम्ही तुमच्या मनातला प्रश्न आचार्यजींना विचारू शकता. आता जसं पितृपक्ष सुरू आहे तर अनेक जण श्राद्ध देखील करतात. त्यासाठी देखील काही वेळ की सकाळी करायला हवं किंवा दुपारी करायला हवं. अनेक जण म्हणतात की 12 नंतर श्राद्ध करू नये. तर याबद्दलही समज गैरसमज आहेत, ते कसे दूर कराल? एक मुहूर्त राहतं दुपारी. या मुहूर्तावर जर तुम्ही श्राद्ध केला म्हणजे 12 ते 1 पर्यंत, 12 पर्यंतही जर केलं ना तर खूप चांगलं होत आहे. म्हणजे त्यावेळी काय राहतं की जे पितर जे भूलोकवर फिरताय ना तर त्यांना त्यावेळी जेवण लागतंय आणि तुम्ही जर त्यांना जेवण दिलं ते तुम्हाला त्यावेळी खूप आशीर्वाद देणार आहे. हां, खूप काही वेळ असं पण असतात की जर तुम्हाला लवकर निघायचं आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे मग तसं काही नाही, तुम्ही लवकर पण करू शकतात. आपला मनात तुम्ही संशय ठेवू नका. पण जर 12 पर्यंत तुम्ही केला तर खूप चांगलं होऊन जाईल आणि ते वेळी जे आहेत ते श्राद्धसाठी आहे. त्यावेळी श्राद्ध नक्की करायचे. अगदीच. अनेकांना असं वाटतं की आपले जे पितृ आहेत ते आपल्यावर खुश असावे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं व्हावं. पण या पितृंना खुश ठेवण्यासाठी मोठी पूजा किंवा मोठी शांती करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. तर काही छोटे उपाय देखील तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल का? जर तुमच्याकडे वेळ नाही आहे, पैसा पण नाही आहे की आपण पितृदोष पूजा आपण करू आणि आपल्याला छोटंसं असं काय उपाय आपल्याकडे की बाबा आपण पितरांना प्रसन्न करू शकते, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, रोज सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचं जे मेन डोर आहे, मुख्य दरवाजा जे आहे ते तुम्ही त्याकडे जा, पण सकाळी सकाळी. आणि तुम्हाला एक भांड्यामध्ये जल घेऊन जायचं आणि दोन्ही जे कोपरात ते दोन्ही कोपरात तुम्ही हे जल टाका. त्यावेळी काय राहतं, पितर तुमच्या मुख्य द्वारवर राहतं आणि तुम्ही सकाळी सकाळी जर तुम्ही त्यांना जल दिला ना ते तृप्त होत आहे, संतृप्त होत. हा खूप छोटासा उपाय आहे. तुम्ही जर त्यांना संतृप्त केला, तुम्ही त्यांना पाणी दिलं तर तुम्हाला ते खूप आशीर्वाद देणार आहे. हरकत नाही की तुम्हाला पूजा करायची खूप मोठी की तुम्हाला काही मोठं नियोजन करायचं. हां, ज्यावेळी तुमच्याकडे वेळ आली की तुम्हाला पितृशांती पूजा करायची त्यावेळी तुम्ही नक्की करा. पण आज जर वेळ नाही आहे तर तुम्ही हा छोटासा उपाय करून त्यांचा खूप मोठा आशीर्वाद घेऊ शकता. अगदीच. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी काही एक रामबाण उपाय आणि तुमचा आशीर्वाद देखील आपल्या खास प्रेक्षकांसाठी. पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षमध्ये पिंपलाच्या झाडाची जर पूजा आपण केली ना
तर आपले पितर संतृप्त होत आहे, प्रसन्न होत आहे. पितृदोष तुम्ही खूप ऐकलाय, पण पितृ प्रसन्न कधी ऐकलंय का? पितरांची प्रसन्नतासाठी पण खूप काही उपाय आहेत, ते उपाय करा. तर त्यांच्यामध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगतो. पितृपक्षामध्ये दररोज पिंपलाच्या झाडाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाका. दुसरं, गायीचं दूध घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाका आणि ते दूध पासून तुम्ही सिंचन करा पिंपलाची जळमध्ये. आणि 7 तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आणि 7 प्रदक्षिणा करून आपले पितरांच्या नाव स्मरण करून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. आणि झाडाखाली, पिंपलाच्या झाडाखाली तुम्ही प्रार्थना करा की तुमचे जे पितर जे आहेत, जर ते दुर्गतीमध्ये आहेत तर त्यांना सद्गती भेटेल, अशी प्रार्थना करून तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्या. तुम्हाला 100% पितरांचा खूप आशीर्वाद भेटेल आणि तुमच्या आयुष्यात जेवढी प्रॉब्लेम, जेवढी परेशानी, जेवढे दुःख आहेत ते सगळे दूर होऊन जाईल. अगदीच. तर आचार्यजींनी सांगितल्याप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो हे तर त्यांनी सांगितलंय. आणि तुमच्या मनात याबद्दल काहीही प्रश्न असतील तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर फोन करून तुम्ही पर्सनली देखील आचार्यजींना तुमचा प्रश्न विचारू शकता. सर, आज तुम्ही ते आलात आणि आपल्या प्रेक्षकांना पितृपक्ष सुरू आहे आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं, तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक पितृपक्षमध्ये प्रोग्राम बघताय, कार्यक्रम बघताय, मी सगळ्यांना आशीर्वाद देतो. ओम स्वस्त्य सुते कुशलमस्तु चिरायरस्तु गोबाज जन्नान समजस्तु ऐश्वर्यवस्तु मलमलक्षयस्तु वंशे सदैव हरिभक्तरस्तु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर गुरु किल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.